त्या 5 किंवा 5च्या पटीत असतील. डायकॉट. त्यानंतर बेस्ड ऑन पोझिशन ऑफ कॅलिक्स करोला अँड्रोशियम इन रिस्पेक्ट टू ओव्हरी ऑन थॅलॅमस. फ्लावर्स आर ऑफ 3 टाइप्स. जर ओव्हरी टॉपला असेल आणि बाकीच्या व्हरल्स म्हणजे कॅलिक्स करोला अँड्रोशियम या व्हरल्स जर ओव्हरी टॉपला असेल आणि बाकीच्या व्हरल्स ओव्हरी टॉपला इथं बाकीच्या व्हरल्स तिच्या खालून अराइज होतात, अशा फ्लावरला म्हणायचं हायपोगायनस. So ovary is present at the top position and other whorls arises from base of ovary, then this type of flower is called as hypogynous flower. त्याला आपण हायपोगायनस फ्लावर म्हणतो. किंवा इथं ओव्हरी कशी आहे? सुपेरियर आहे, सुपेरियर ओव्हरी. त्यानंतर पेरीगायनस. इथं ओव्हरी पार्टली इन्फेरियर पार्टली सुपेरियर आहे. म्हणजे इथं ओव्हरीच्या मधूनच बाकीच्या व्हरल सेम लेवलला बाकीच्या व्हरल सुरू होत असतील तर ही ओव्हरी काय होणार? पार्टली सुपेरियर पार्टली इन्फेरियर होणार आणि याला आपण म्हणतो पेरीगायनस फ्लावर. आणि थर्ड टाइप जो आहे त्यात ओव्हरी इन्फेरियर आहे, आत आहे, आणि ओव्हरीच्या टॉपला बाकीच्या व्हरल सुरुवात होत असेल तर त्याला आपण म्हणतो इपिगायनस फ्लावर. त्याला आपण काय म्हणू? इपिगायनस फ्लावर. इथं जर आपण पाहिलं तर पहा, हायपोगायनस मध्ये ओव्हरी टॉपला आहे, सुपेरियर आहे, आणि अदर व्हरल्स अरायजेस फ्रॉम बेस ऑफ ओव्हरी, देन इट इज कॉल्ड ॲज हायपोगायनस. मस्टर्ड आहे, चायना रोज आहे, ब्रिंजल आहे, हे याचेच एक्झाम्पल आहेत. सेकंड, पेरीगायनस. इथं पार्टली इन्फेरियर पार्टली सुपेरियर आहे ओव्हरी आणि सेम लेवलला बाकीच्या व्हरल्स अराइज होतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? पेरीगायनस. हाफ इन्फेरियर हाफ सुपेरियर आहे. प्लम, रोज, पीच हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि इपिगायनस ओव्हरी इन्फेरियर आहे, आत आहे, आणि ओव्हरीच्या टॉपला बाकीच्या व्हरल्स अराइज होतात. सो ओव्हरी इज इन्फेरियर अँड अदर व्हरल्स अराइजेस फ्रॉम टॉप ऑफ द ओव्हरी, देन इट इज कॉल्ड ॲज इपिगायनस. आणि गायवा, कुकुंबर, रे फ्लोरेट ऑफ सनफ्लावर हे या इपिगायनस फ्लावरचे एक्झाम्पल आहेत. आपण कॅलिक्स आणि करोलाची चर्चा ऑलरेडी केलेली आहे. कॅलिक्स आणि करोलाची चर्चा ऑलरेडी केलेली आहे. पुन्हा रिवाइज करू आपण. कॅलिक्स इज आउटरमोस्ट व्हरल ऑफ फ्लावर. कॅलिक्स काय आहे? फ्लावरची आउटरमोस्ट व्हरल आहे.
Calyx is outermost whorl of flower. Calyx is made up of smaller units called as sepals. Number of sepals varies from species to species. जर सेपल असे फ्री असतील तर त्याला आपण पॉलीसेपॅलस म्हणतो, आणि जास्वंदीमध्ये सेपल्स युनायटेड असतील तर त्याला आपण गॅमोसेपॅलस म्हणतो. गॅमोसेपॅलस. इथं पॉलीसेपॅलस सेपल्स फ्री आणि गॅमोसेपॅलस सेपल्स युनायटेड अशी कंडिशन इथं दाखवलेली आहे. सेपल्स, नंबर ऑफ सेपल्स वेरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. वांग, ब्रिंजल याच्यामध्ये पाहिलं तर सेपल्स रिमेन्स परसिस्टंट. आपण देठ पाहतो, देठाच्या खाली तिथं काटे असलेले सेपल्स दिसतात, काटे असतात तिथं याच्यावर, ते परसिस्टंट सेपल्स आहेत. फंक्शन काय सेपलचे? ज्यावेळी हे फ्लावर बड कंडिशन मध्ये असतं त्यावेळी इनर ओरलचं प्रोटेक्शन करणे, आणि ग्रीन कलरचे असल्यामुळं फोटोसिंथेसिस प्रोसेस करणे. देन सेकंड व्हॉरल ऑफ फ्लावर. कॅलिक्स आणि करोलाला आपण काय म्हणतो? नॉन इसेन्शियल ॲक्सेसरी व्हॉरल्स ऑफ फ्लावर, बिकॉज दे डू नॉट डायरेक्टली टेक पार्ट इन sexual reproduction. Corolla, it is second whorl of flower present inner to calyx. Calyx च्या आत असणारी ही दुसरी फ्लावर ची व्हॉरल आहे. It is made up of smaller units called as petals. Number of petals varies from species to species. जे जर पेटल्स युनायटेड असतील तर त्याला आपण म्हणतो गॅमोपेटॅलस. पेटल्स फ्री असतील तर त्याला आपण म्हणतो पॉलीपेटॅलस. जसं धोत्र्याचं फ्लावर असेल तर तिथं पेटल्स कसे आहेत? युनायटेड आहेत, गॅमोपेटॅलस कंडिशन आहे. आणि जास्वंदीमध्ये, गुलाबामध्ये पेटल्स फ्री आहेत, पॉलीपेटॅलस. इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट असतील तर त्यांचे जे पेटल्स आहेत लार्ज आहेत, ब्राईट कलरचे आहेत, त्यात नेक्टर आहे, फ्रॅग्रन्स आहे, टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन, हा त्याचा पर्पज आहे. आणि इनर व्हॉरलचं प्रोटेक्शन करणं हेही त्याचं फंक्शन आहे. करोला मे बी ट्युब्युलर, बेल शेप्ड, फनेल शेप्ड और व्हील शेप्ड. अनेक त्याचे शेप पाहायला मिळतात आपल्याला. आता कॅलिक्स आणि करोलाची एकमेकाबरोबर म्हणजे आपापसामध्ये असणारी कॅलिक्स सेपल सेपलची अरेंजमेंट, करोला पेटल पेटलची एकमेकाबरोबर असणारी अरेंजमेंट, यालाच आपण म्हणतो एस्टिवेशन. सो मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ sepals in calyx or petals in corolla, that is called as estivation. जर आता याची बॉर्डर आणि याची बॉर्डर पहा, एकाच लाईनला आहेत सगळे. जर अशा प्रकारची कंडिशन असेल त्याला म्हणायचं वॉल्वेट. एक मार्जिन बाहेर, दुसरी मार्जिन आत, अशी कंडिशन असेल त्याला म्हणायचं ट्विस्टेड. एका पेटलच्या दोन्ही मार्जिन बाहेर, एका पेटलच्या दोन्ही मार्जिन आत आणि राहिलेले ट्विस्टेड, इम्ब्रिकेट.
आणि व्हेक्झिलरी हा स्टँडर्ड पेटल आहे, त्याच्या आत 2 फ्री पेटल आहेत. कुठले? विंग्स. आणि त्याच्या आत फ्यूज्ड 2 पेटल आहेत, कील किंवा कॅरिना म्हणतो. व्हेक्झिलरी पी प्लांटमध्ये आहे. जर इथं पाहिलं तर आपल्याला व्हॉल्व्हेट ऍक्टिव्हेशन अतिशय क्लिअर दिसतंय. मार्जिन्स एकमेकाला ओव्हरलॅप होत नाहीत, एका लाईन मध्ये मार्जिन्स आहेत सर्व पेटलच्या किंवा सेपलच्या. त्याला आपण म्हणतो व्हॉल्व्हेट ऍक्टिव्हेशन. चायना रोजचा कॅलिक्स या टाईप मध्ये येतो. त्याचबरोबर कॅलाट्रॉपिसचं फ्लावर्स तर दाखवलेले आहेत. मार्जिन एका लाईन मध्ये आहेत सगळ्या, त्यामुळं इथं व्हॉल्व्हेट ऍक्टिव्हेशन पाहायला मिळेल. त्यानंतर ट्विस्टेड. या पेटलची किंवा सेपलची एक मार्जिन बाहेर, एक आत, एक बाहेर, एक आत, एक बाहेर, एक आत, एक बाहेर, एक आत. अशा प्रकारच्या ऍक्टिव्हेशनला आपण म्हणतो ट्विस्टेड. चायना रोजचं फ्लावर दिसतं इथं. चायना रोजच्या फ्लावर मध्ये ट्विस्टेड ऍक्टिव्हेशन आहे. लेडी फिंगर, चायना रोज, कॉटन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर इम्ब्रिकेट. त्याच्यामध्ये एका पेटलच्या दोन्ही मार्जिन बाहेर, एका पेटलच्या दोन्ही मार्जिन आत आणि राहिलेले ट्विस्टेड. त्याला आपण म्हणतो इम्ब्रिकेट ऍक्टिव्हेशन म्हणतो. आणि असं इम्ब्रिकेट ऍक्टिव्हेशन कॅशिया, गुलमोहर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर इम्ब्रिकेट ऍक्टिव्हेशनचे एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत. त्यानंतर व्हेक्झिलरी. पॅपिलिओनासियस करोला एक मोठा पेटल आहे, स्टँडर्ड म्हणतो आपण. दुसरे 2 विंग्स आहेत आणि आतले 2 कील आहेत, ते फ्यूज आहेत. अशा प्रकारचं जर ऍक्टिव्हेशन असेल तर त्याला व्हेक्झिलरी असं म्हणायचं. पी प्लांट मध्ये गोकर्ण असेल, या प्लांटमध्ये पी बीन याच्यामध्ये आपल्याला असं ऍक्टिव्हेशन पाहायला मिळतं. 5 पेटल आहेत, लार्जेस्ट स्टँडर्ड आहेत. ओव्हरलॅप द 2 लॅटरल पेटल्स विंग्स विच टर्न ओव्हरलॅप टू स्मॉलेस्ट अँटेरियर पेटल्स कील त्याला म्हणतो किंवा कॅरिना म्हणतो.